विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करत आज मोदी साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या विकासाला एक नवे पंख देणाऱ्या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलं हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे। मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला प्रधानमंत्री महोदयांचं नेहमीच साथ सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आलं आहे। देशाच्या विकासाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्याबद्दल मी प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देखील देतो। आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे। आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं। या प्रकल्पातून विकास, सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे। विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहेत। खरं तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता। जमीन संपादनापासून ते विविध विभागाच्या परवानग्या, प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या सगळ्यांच्या समोर उभा होता। परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली। केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या, त्या तात्काळ मिळत गेल्या। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।